ये और एक प्रोजेक्ट है जो नेचुरल रेफ्रिजरेटर, इस रेफ्रिजरेटर को इलेक्ट्रिसिटी की ज़रूरत नहीं है, तो हम इन बच्चों से जानते हैं कि किस तरीके का क्या है. आमच्या शाळेचं नाव आहे श्री माधवराव भागवत हायस्कूल मराठी माध्यम विलेपार्ले ईस्टची. आणि हे जे आहे ते घरगुती शीतकपाट आहे. म्हणजे हे पूर्ण लाकडाचं आहे. त्याच्यामध्ये कोणताही विद्युत ऊर्जा लागणार नाही आपल्याला. याच्यामध्ये लाकडाचा भुसा पण टाकला आहे आणि टोपल्या आहेत 2 एकावर एक ठेवले आहेत. कारण काय ना ग्रामीण भागामध्ये सगळीकडे वीज नसते आणि विजेची भारनियमन होत राहतं 7 ते 8 तास. तर आता अशा परिस्थितीत आपल्या घरातले जे साहित्य असतात ते खराब होऊन जातात. तर आम्ही त्यासाठी हे बनवलं आहे. तर याच्यामध्ये आपल्या घरातले जे सामान आहे ते 7 ते 8 दिवस, 10 दिवसपर्यंत ताजे राहू शकते. याच्यामध्ये पहिला लाकडाचा बॉक्स आहे, कारण लाकूड हे उष्णतेचे दुर्वाहक आहे. आणि याच्यामध्ये 2 टोपल्या एकावर एक आहेत. याच्यामध्ये लाकडाचा भुसा आहे याच्या खाली आणि एक ओले गोंदपाट आहे. ही टोपली आहे, त्याच्या आजूबाजूला काय तुम्ही ठेवलेलं आहे? ओले गोंदपाट ठेवलं आहे, कारण ओले गोंदपाट आहेत. हां, पण त्यामुळे आतमध्ये थंडावा निर्माण होतो. ते यामध्ये पाणी टाकावं लागतं. हां, पाणी टाकावं लागतं. तर पाणीचा लेवल कुठपर्यंत, म्हणजे किती आपल्याला ठेवावं लागतं? नाही, म्हणजे फक्त हे ओलाव्यासाठी. 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 आणि हे विटांचे पण तुकडे आहेत, कारण त्या विटांमुळे ते उष्णता शोषून घेतात आणि तापमान थंड राहतं. आणि आपण काय काय यामध्ये ठेवू शकतो? पालेभाज्या, फुलं जे आपण फ्रीजमध्ये ठेवतो त्याच्यात ठेवू शकतो. जेवण ठेवू शकत नाही, फक्त पालेभाजी आणि असं नाही आहे, कारण आम्ही छोटं मॉडेल बनवलं म्हणून आम्ही याच्यात ठेवतो. आपण ह्याला पाहिजे तेवढं मोठं करू शकतो आणि त्यामध्ये जेवण वगैरे काही पाहिजे ते सगळं. किती दिवस यामध्ये नॅचरल पद्धतीने सर्व वस्तू चांगले राहू शकतात? 8 ते 10 दिवस. 8 ते 10 दिवस. हां. आणि समजा हे तुम्ही एक छोटंसं हे बनवलेलं आहे लाकडाचं आणि जे टोपली लावलेली आहे, गोंदपाट लावलेलं आहे, तर तुम्हाला ह्या प्रोजेक्टसाठी किती खर्च आला? साधारण? 300 रुपये. हां, 300. किती? 500च्या कमीच खर्च आहे. 500च्या आतमध्ये तुमचा हा प्रोजेक्ट रेडी झालेला है. हम सब अपनी सिटी को स्मार्ट बनाने में तो लगे हुए होते हैं, लेकिन स्मार्ट सिटी से आप जब गुजरो तो आज भी आपको रास्ते पे कचरा या कहीं पे डस्टबिन होगा जो बीएमसी की तरफ से रखा जाता है, वो भी ओवरफ्लो होता है और पड़ा हुआ रहता है. नेक्स्ट जब बीएमसी आएगी या कोई कंप्लेंट करता है उनको, तब वो गार्बेज पिकअप होगा. और मेरे पीछे मैं भी आपको दिखाऊंगा, मेरे पीछे जो है ये स्मार्ट डस्टबिन है. एक स्मार्ट सिटी में इस तरीके का स्मार्ट डस्टबिन कितना काम आएगा मैं आपको बताता हूँ. ये डस्टबिन के मैं करीब जा रहा हूँ और जैसे मैं इसके करीब जाता हूँ आप देख सकते हो कि इसका लीड ऑटोमेटिकली ओपन हो गया है और विदाउट मैं टच किए मैं इसमें कचरा डाल देता हूँ, ताकि इसके आसपास का जो भी कचरा मेरे हाथ में जो भी इन्फेक्शन या जो भी होगा मेरे हाथ में नहीं लगे. सबसे पहले तो हम इन बच्चों से जानते हैं जिन्होंने इसे डिज़ाइन किया है. So good afternoon, I'm Nisha Yadav. Good afternoon, I'm Ujjwal Pandey. So the name of our school is the Modern English High School. So first of all, our intention is that from this small idea we can achieve a big goal. So first of all, in most of the places in India, the rule of waste management is not followed. And the secondly one is majority, most of the dustbins does not have lid, and due to the unawareness of municipal officer, different types of problems have arisen. For example, different types of diseases are created such as dengue, malaria, typhoid. Bad odor is created in the air and causing difficulties for the people who are moving from that particular area. So, for the prevention of these types of problem, we have brought a new idea called Smart Dustbin. In the smart dustbin, we have to put 2 life-saving concepts. First is automatic lid opener. Without coming in contact with bacteria and viruses, we can put our garbage. Second life-saving concept is a monitoring system of garbage in the dustbin. We have made a web page that will just monitor the garbage level in the dustbin. This web page will provide it to municipal office and it's a very life-saving. The overflow of dustbin will be prevented from this. By implementing this smart dustbin, we will get 2 main benefits. First of all, without touching the lid of the dustbin, the garbage can be thrown in the dustbin and the bacteria which are present on the dustbin will not come in contact to our body. And the secondly one, when the dustbin will fulfill with 80 to 90% garbages, then a notification with the help of Arduino and IoT will be sent to the municipal officer. And by this thing, the work of the municipal officer will become more easier and the garbage will be collected on time. हमें सर कोई मोनोपोली और बिजनेस को प्रिवेंट नहीं करने का.
हमें सिर्फ है सोल्यूशन करने का। इसलिए से हमने अपडेट्स में हम क्या करने वाले हैं, हम से कम्पैक्ट बॉक्स बनाएंगे जो शॉक प्रूफ और वाटर प्रूफ होगा, और इस पूरी थिंग को उसमें बस हमको क्या करना है कि जो डस्टबिन है उसमें बस हमें इसको फिट कर देगा, जिससे उसी वक्त वो स्मार्ट डस्टबिन हो जाएगा, और हमारा जो वायरलेस IoT सिस्टम है उस वेब से कनेक्टेड होगा और डायरेक्टली वो म्यूनसिपल ऑपरेशन को चले जाएगा। तो बस एक सिस्टम लगाने से ही वो प्राइस घट भी जाएगा और साथ ही स्मार्ट डस्टबिन बन जाएगा। In short, we want to say you that this small thing can bring a big change. So let's be a part of solution, not a Not part the of pollution. Thank you. मैं ये कहना चाहूँगा कि अगर BMC कमिश्नर वीडियो देख रहे हैं तो आप इमीडिएटली इन बच्चों को कांटेक्ट कर सकते हैं, इसलिए क्योंकि आप तो लाख कोशिश करते हो कि सिटी को आप क्लीन रखें या उसे स्मार्ट बनाए, लेकिन स्मार्ट तब बनेगा जब इस तरीके का स्मार्ट डस्टबिन का भी उसमें योगदान होगा। इन बच्चों से मिलिए और इनसे और आप जानिए और इसको आपके सिटी में इम्प्लीमेंट कीजिए, ये मेरी रिक्वेस्ट है। कोविड के पीरियड से लोग ज़्यादा ही हेल्थ कॉन्शियस हो गए हैं। हमें डॉक्टर भी एडवाइस करते हैं कि सबसे पहले अपना हाथ सैनिटाइज़ कीजिए, अगर घर में कोई सामान है उसे छूने से पहले उसको भी सैनिटाइज़ कीजिए, लेकिन सैनिटाइज़र का ज़्यादा इस्तेमाल भी हमारे लिए हानिकारक होता है। तो यहाँ पे प्रोजेक्ट में इन बच्चों ने कुछ डिज़ाइन किया है अल्ट्रा वायलेट सैनिटाइजेशन बॉक्स। तो हम इसमें देखते हैं, इनसे जानते हैं कि इसका क्या बेनिफिट और क्या क्या चीज़ें इसमें हम सैनिटाइज़ कर सकते हैं। यश भाऊसाहेब सोरटे माझं पूर्ण नाव आहे। आम्ही मरोळ प्रागतिक हायस्कूलमधनं आलो आहे। माझं नाव रोहित लक्ष्मण जाके, आम्ही मरोळ प्रागतिक शाळेमधून आलो। आम्ही ह्या अल्ट्राव्हायलेट बॉक्स आहे, जेणेकरून आपण कुठलीही वस्तू जेणेकरून ह्यात आपण निर्जंतुक करू शकतो। यात आम्ही एक UV लाईट लावली आहे, जेणेकरून वस्तूवरील बॅक्टेरियाचा नष्ट हो। ती आता आम्ही हे चालू केलं, यात एक बॉटल ठेवली आहे, ती आता आपण हे ऑफ करूया। आता ही वस्तू सॅनिटाईज झाली आहे, ही कम्प्लिटली 100% सॅनिटाईज झाली, जर्म्स फ्री। जर्म्स पण। मी एक बाळाचं खेळणं घेतो, बाळ सारखं हाताळतो। आधी बॉक्स ओपन करू। हे जे अल्ट्रा व्हायलेटचं आपण बनवलेलं आहे, हे अल्ट्रा व्हायलेट लाईट आहे, बरोबर, ही लाईट आहे आणि आतमध्ये आपण पूर्ण फॉईल यूज केलं, चारी साईड आणि वरती आणि खाली फॉईल लावण्याचं कारण काय? कारण कुठलीही वस्तू लाईट ही सगळ्या वस्तूवर म्हणजे रिफ्लेक्ट होईल चारी डायरेक्शनवरून, म्हणून ही फॉईल लावलेलं आहे। आता ही वस्तू ठेवतो आम्ही, ही तुम्ही आता सॅनिटाईज करण्यासाठी ठेवली आहे। आता हे मॅन्युअलवर करतो। तर हे बघा, इथं तर लाईट दिसेल तुम्हाला। तर जेव्हा आपण खोलतो, जेव्हा बटन म्हणजे आतली लाईट चालू असते, तेव्हा इथे बजर वाजतो एक, तो वाजल्यानंतर समजून जायचं की आतमध्ये लाईट चालू आहे आणि मशीन ही चालू आहे। तर आता इथे टायमर लावले, हे इंडिकेटर आहे की सॅनिटाईज होते, इथे ग्रीन आहे म्हणजे ते सॅनिटाईज होते। तर इथे ही आम्ही एक सेन्सर लावला आहे, तो सेन्सर जेणेकरून आतमधली लाईट चालू आहे हे कळण्यासाठी इथे आम्ही एक लाईट लावली आहे। तर आता ही सॅनिटाईज झाली आहे। ही आता एक बाळाची खेळणी आहे, ती आता सॅनिटाईज झाली आहे। ही बाळाची जी खेळणी आहे 100% सॅनिटाईज झाली आहे, सेफ्टी आणि विदाउट युजिंग एनी सॅनिटायझर। हां, जेव्हा आपण पेपर किंवा कुठल्याही पेपरला सॅनिटाईज लावतो तेव्हा त्याची इंक पसरते, तसं न होता आपण ह्यात ठेवल्यावर तर ती वस्तू आपोआप सॅनिटाईज होते। म्हणजे एखादी वही किंवा बुक पण आपण यामध्ये सॅनिटाईज करू शकतो। आणि हे बनवायला आपल्याला किती कॉस्टिंग आलं? इथे हे बघा, आम्हाला 4001 रुपये। 4001 रुपये आपल्याला हे बॉक्स बनवण्यासाठी आपल्याला कॉस्टिंग आलं। तो बॉक्स के अंदर किस तरीके से बना है इसका सर्किट डायग्राम जो इधर है, ये सर्किट इन्होंने ये सर्किट को यहाँ पे फिट किया और ये सेंसर है। और इसकी लाइफ कितनी है? जैसे अभी आपने इसको बनाया है, अगर एक बार इतना एक्सपेंड आपने किया है 4000 रुपीज़, तो इसको कितना यूज़ कर सकते हो, कितनी बार यूज़ कर सकते हो? जितना चाहे आप हाँ, जितना मतलब वारंटी। हाँ, 1 साल की रहेगी। 1 साल की वारंटी मिलेगी इस पर। 1 साल में अगर कुछ होता है तो आप उसको सर्विस दोगे, रिप्लेसमेंट या उसको रिप्लेसमेंट दोगे? जो ये सैनिटाइज़र का बॉटल है, ये 250 ml का बॉटल है, इसमें समझो सैनिटाइज़र है। ये 250 ml का बॉटल है ना, 90 रुपीज़ में मिलता है, 90 रुपीज़ पे। वैसे नहीं करके जब अपन ये 90 रुपीज़ का बॉटल से जितना सैनिटाइज होता है ना,
जितना चीज़ सैनिटाइज होता है ना उतना ही चीज़ अगर इसमें अपन ने सैनिटाइज किया ना तो 2 रुपये का खर्चा और 2 रुपये इसमें बिजली। अपन 90 रुपये डालते, इसमें 2 रुपये का खर्चा। तो 2 रुपये का खर्चा, और 2 रुपये खर्चे एक टाइम पे आप काफ़ी चीज़ों को सैनिटाइज कर सकते हाँ। हैं। हाँ 2 रुपये का खर्चा आता है इसमें। ठीक है, थैंक यू। यहाँ पे एक और प्रोजेक्ट है जिसको यहाँ पे टाइटल दिया है आयन हार्ट। My name is Kunal Pawar and माय नेम इज अंकुश निषाद. बी लिटिल लाउड। we are from CNPKT Vidya Mandal. We have created a project named Iron Heart in which we have created a helmet using cardboard and etc. We have cut it out into like the reference picture and glue it together. After that we cut out the face part and adjust it with the rubber band and the wire. After that we attach 2 magnets, one in the forehead area and one in the jaw. Once initially the magnets are attached to each other, but when the mouth is open, it snaps back to its position, means the helmet is open. Here we have created an AI. We have created a Bluetooth speaker with the help of a speaker, a Bluetooth kit, and a battery, which is chargeable. So we can access a Bluetooth speaker through our phone by connecting it through the Bluetooth. So if we ask any question, the answer will come out from here. What is arc reactor of Iron Man? The sound comes out from the speaker and it gives the answer about it. So this is how we created our project Iron Heart.